नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील। सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा याच निर्णयावर शिक्कामोर्तब केलेला आहे। सुप्रीम कोर्टानं आज 2 याचिका या संदर्भातल्या फेटाळून लावलेल्या आहेत। तसंच ओबीसी आरक्षणासंदर्भात सुद्धा आता ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होतील असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शुभम, कोर्टानं हा निर्णय कायम ठेवलेला आहे, काय अपडेट्स या संदर्भात? आपण बघू शकतो सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे की महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसारच आणि ओबीसी आरक्षणासह होणार। खरं पाहायला गेलं तर 6 मे 2025च्या आदेशानुसार 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। तर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारा एक याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टात देण्यात आली होती आणि त्यावर जे आहे आज पुन्हा शिक्कामोर्तब झालेलं आहे। आता नेमकं निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार आणि कशा पद्धतीने होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। स्नेहा, नक्कीच आपण धन्यवाद शुभम या सगळ्या अपडेट्सबद्दल। तर आपण पाहतोय की आता ओबीसी आरक्षणानुसारच म्हणजे जे 27% आरक्षण ठरलं होतं त्यानुसारच निवडणुका घेण्यात येतील आणि सुप्रीम कोर्टानं आज हे स्पष्टपणे सांगितलं की वॉर्ड आणि प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे आणि राज्य विधिमंडळानं तसा कायदा केलेला आहे। या कायद्याला स्थगिती नाही आणि त्यामुळे पूर्णपणे अधिकार हा राज्य सरकारच्याच अखत्यारीत असेल। तर आपण पाहतोय नवीन प्रभाग रचनेनुसार आता निवडणुका होतील असं सांगितलेलं आहे। तसंच नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असून सुप्रीम कोर्टानं सुद्धा पुन्हा एकदा हाच पुनरुच्चार केलेला आहे आणि याच बातमीवर याच निर्णयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। तसंच याच संदर्भात खरं तर 2 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र या याचिका सुद्धा कोर्टानं फेटाळून लावलेल्या आहेत। ओबीसी आरक्षणावर निवडणुका होणार आहेत। ओबीसी आरक्षण जे आधीचं होतं त्याप्रमाणेच निवडणुका होणार आहेत। महापालिका तसंच नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन वॉर्ड म्हणजेच प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा याच निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टानं पुन्हा हेच सांगितलेलं आहे। शुभम, या आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत, अधिक अपडेट्स त्यांच्याकडून घेऊयात। शुभम, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे। ओबीसी संदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो सुद्धा कोर्टानं कायम ठेवलेला आहे। 27% याप्रमाणेच निवडणुका घेतल्या जातील। या संदर्भात काय अपडेट्स आहेत? नक्कीच नेहा, आता पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे। खरं पाहायला गेलं तर याचिका ज्या आहेत त्या फेटाळून लावलेल्या आहेत आणि ही निवडणूक येणाऱ्या निवडणुका या देखील नवीन वॉर्ड रचनेप्रमाणेच घ्याव्या असं देखील निवडणूक आयोगाने अधिसूचित जे आहे ते केलं होतं। त्यानुसारच आता जे आहे सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे आणि खरं पाहायला गेलं तर ओबीसीचा मुद्दा या ओबीसीचा जो विषय सुरू होता त्यामुळे कुठेतरी निवडणुका ज्या आहेत त्या लांबणीवर पडत होत्या असं एकंदरीतच चित्र होतं। त्यामध्ये आता असं सांगितलेलं आहे की 6 मे 2025च्या आदेशानुसार 27% ओबीसी आरक्षण निवडणुका ज्या आहेत त्या घेण्यात येतील। आता यावर नेमकं आता निवडणूक आयोग पुन्हा एकदा काही नवीन याचिका काढतं का, पुन्हा एकदा काही नवीन नोटीस काढतं का आणि सोबतच निवडणुका या कधी जाहीर होतात महाराष्ट्रातल्या, आणखी पाहायला गेलं तर 2 ते 2.25 वर्षाचा विलंब जो आहे तो देखील याच्यामुळे झालेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकांच्या त्या तारखा ज्या आहेत त्या लवकरच घोषित होतील। याचिका जी आहे ती फेटाळण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टातनं। नक्कीच शुभम, खरं तर ज्या निवडणुका आहेत आगामी येणाऱ्या निवडणुका या नव्या प्रभाग रचनेनुसार घेण्याचं कोर्टानं सांगितलंय, मात्र निवडणुका लवकर घ्या किंवा विलंब होतोय ज्या प्रकारे ऑलरेडी 2 वर्ष झालेली आहेत त्याच्यामुळे निवडणुका लवकर घेण्यासंदर्भात कोर्टानं काही निरीक्षण नोंदवलेलं आहे का, काही सांगितलंय का? अर्थातच 4 महिन्यांमध्ये जे आहेत त्या निवडणुका जाहीर करा आणि त्याच्यानंतर लगेचच निवडणुका द्या अशा पद्धतीचे। शुभम, तुला 2 मिनिटं थांबतो होते। आपल्यासोबत आता राजकीय विश्लेषक अतुल पेटकर जोडले गेलेले आहेत। सर, आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर स्वागत। काय निरीक्षण आहे तुमचं किंवा काय प्रतिक्रिया तुमची कोर्टाच्या या निर्णयासंदर्भातली? कोर्टाने वारंवार सांगितलं आणि यापूर्वी पण सांगितलं होतं की निवडणुका लवकर घ्या, कारण गेली 4 वर्ष झाले निवडणुकाच नाही आणि त्याच्यामुळे ती जी प्रत्येक पक्षाची जी यंत्रणा असते की नगरसेवक
नगरसेवक असतं, ही जी मधली यंत्रणा आहे त्याचा फटका लोकसभा आणि विधानसभेतही बसला होता सगळ्याच पक्षाला सत्ताधारीसह. कारण ती जी ही यंत्रणा खूप महत्वाची आहे लोकांकरता, कारण थेट लोकांचा संबंध असतो आणि कामं होतात. 4 वर्ष झाले हे प्रशासनच ठप्प आहे. त्याच्यामुळे आता यांना निवडणुका घेतल्याही पाहिजे आणि न्यायालयाचे निर्णय आता आदरही करायला पाहिजे. तर मला वाटतं बहुतेक नोव्हेंबरमध्ये ह्या निवडणुका होतीलही, त्यात ते शंका दिसत नाही. नक्कीच. अतुल सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, माननीय कोर्टानं हे सुद्धा म्हटलं की ओबीसी आरक्षणानुसारच या निवडणुका होणार आहेत. तर याचा पुढे कसा काय परिणाम होऊ शकतो जर निवडणुका लागल्या आणि झाल्या तर? परिणाम ओबीसी आरक्षण आधीच ठरलं झालं. जे आपण आधी किती घ्यायचं, किती कसं करायचं हे सर्व ठरलेलंच आहे. त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाला तसाही धक्का लागणारच नाही. पण मला असं वाटतं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी घेतील. मला जे दिसतं एकंदर कल आणि वातावरण, तर बहुतेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका हे आधी घेतील, त्याच्यानंतर नगर परिषद आणि नंतर महापालिका घेतील असं दिसतं. नक्कीच. धन्यवाद अतुल सर, आमच्याशी बोललात, आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल. तर आपण पाहतोय नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. कपिल ढोके आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कपिल सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. आपली प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयासंदर्भात 2 याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टानं फेटाळलेल्या आहेत. नमस्कार. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा ओबीसींना न्याय या निमित्तानं दिलेला आहे. सातत्यानं या सरकारची भूमिका म्हणजे 2014 पासून राज्यात आणि देशात सत्तेवर असणाऱ्या, मधातला 2.5 वर्षाचा अपवाद वगळता राज्यात आणि देशात सत्तेवर असणाऱ्या या सरकारनं सातत्यानं ओबीसींवर अन्याय करण्याचं काम केलं. ओबीसींना अनेक ठिकाणी छळण्याचं काम केलं. निवडणुकांच्या आरक्षणामधून सुद्धा ओबीसींना त्या ठिकाणी बेदखल करण्याचं काम या सरकारनं केलं होतं. परंतु पुन्हा एकदा न्यायालयाने एक सनसनीत चपराक या सरकारला या निमित्तानं दिलेली आहे. आमचा पक्ष आणि आमचे सहयोगी पक्ष सातत्यानं ओबीसींच्या पाठीमागे राहिलेले आहेत आणि हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ही सरकारला सनसनीत चपराक आहे आणि ओबीसींना एक प्रकारचा न्याय या निमित्ताने मिळालेला आहे. नक्कीच. कोर्टाच्या या निर्णयानंतर कपिल सर, तुम्हाला वाटतं का की आता तरी निवडणुका लवकर लागतील? हा, म्हणजे आता सरकारने 2दा एक ओबीसीच्या संदर्भातला निर्णय आज आला आणि या अगोदर सुद्धा निवडणुका लवकर घ्या अशा पद्धतीचा आदेश कोर्टानं सरकारला दिलेला होता. अगदी बरोबर. परंतु आता तरी या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचं धाडस सरकारला दाखवलं पाहिजे. सरकार निवडणुका का टाळते आहे हा सुद्धा जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. गेल्या आता 4 वर्षापासून निवडणुका नाहीत, नगर परिषदेच्या नाहीत, जिल्हा परिषदेच्या नाहीत, महानगरपालिकेच्या नाहीत. अनेक ठिकाणी प्रशासक आहेत. परंतु आता तरी सरकारनं सुप्रीम कोर्टाचा मान ठेवून निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी आणि सुप्रीम कोर्टाचा न्याय या ठिकाणी, सुप्रीम कोर्टाचा मान या ठिकाणी ठेवला पाहिजे अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कपिल सर, आणखी एक छोटासा प्रश्न. नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्याव्यात असं कोर्टानं म्हटलेलं आहे, माननीय कोर्टानं म्हटलेलं आहे, यावर काय सांगाल? ठीक आहे, कोर्टानं म्हटलेला नियम यांनी पाळला पाहिजे. परंतु नवीन प्रभाग रचना करत असताना यंत्रणेचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर करू नये. आपल्या सोयीचे प्रभाग त्यांनी बनवू नयेत. जे काही नियमानुसार असेल त्या पद्धतीनं ते प्रभाग रचना जाहीर करावी आणि त्यानुसारच निवडणुका घ्याव्यात. नाहीतर सत्तेतल्या लोकांचा इतिहास पाहता सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणेचा दुरुपयोग हे स्वतःच्या स्वार्थासाठी सातत्यानं करत असतात. प्रभाग रचनेमध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचा घोळ करू नये ही त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच. धन्यवाद कपिल सर, आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्राकडे दिलीत त्याबद्दल. तर यानंतर आपण थेट जाऊयात. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे. सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया सर. असं आहे की मी निर्णय वाचलेला नाही, पण जे काही आपल्या ब्रिफिंगमधून येत आहे, जे काही सांगितलं जात आहे याचा अर्थ सरळ सरळ ओबीसीवर जो आहे तो अन्याय करणारा हा निर्णय सरकारच्या चुकीमुळे झालेला आहे. सरकारने व्यवस्थित प्लेट केलं नसेल. पहिले जागा ओबीसीच्या कमी झालेल्या होत्या आणि त्या ऑब्जेक्शनवर सगळे कोर्टात गेलेल्या होत्या, ते सगळ्या क्लब केलेल्या होत्या. त्याचा निर्णय कुठे लागला? त्याचा निर्णय लागलेला नाही अजून. 6 तारखेचा आदेश असा होता की जशा परिस्थिती तशा परिस्थितीत तुम्ही निवडणुका घ्या, कारण की सुप्रीम कोर्टासमोर लोकशाहीचा प्रश्न होता. तुम्ही लोकशाही दडपून टाकलेली आहे. 3-3 वर्ष विदाऊट प्रतिनिधी सगळे स्थानिक स्वराज्य संस्था होत्या.
आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिलेला आहे. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातला निर्णय अजूनपर्यंत हे सरकार करून घेऊ शकलेलं नाहीये. त्या पद्धतीची मांडणी कोर्टामध्ये झालेली नाही आहे. त्यामुळे ओबीसी जागा कमी होणार आहे. ओबीसीवरचा हा अन्याय आहे. आणि आता आमचे प्रवक्ते बोललेच आहे की प्रभाग रचना करताना आपल्याला कशा सोयी सुविधानुसार होईल, कुठूनही प्रभाग कट करायचा, इकडल्या विधानसभेतला प्रभाग तिकडे टाकायचा, आपल्या सोयीनुसार करायचा, हे प्रकार हे नेहमी करत आलेले आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा अधिकार जरी असला तरी तो अधिकार लोकशाहीच्या पद्धतीनं नियम कायद्याच्या अनुषंगाने वापरला आला पाहिजे, ही पण आमची अपेक्षा आहे. नक्कीच. धन्यवाद अतुल सर आमच्याशी बोलल्याबद्दल. यानंतर आपण जाणार आहोत थेट शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, स्वागत आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. कोर्टाच्या या निर्णयासंदर्भात काय सांगाल आणि यानंतर अशी अपेक्षा करता येईल का की आता सरकारनं लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, कारण याआधी सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे लवकरात लवकर निवडणुका लावा म्हणून? खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून म्हटलं तरी हरकत नाही, अशी प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक यानं त्या कारणाने मागे पडत आहे. किमान आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तरी त्या निवडणुकांचं पडघम वाचावं अशी अपेक्षा आहे. मात्र सरकार पक्षातल्या लोकांना सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने वळवून आपल्या अनुषंगाने पोषक असं वातावरण आहे याची खात्री पटत नाही तोपर्यंत ते निवडणुका घेत नाहीत. आता सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आलेला आहे या निर्णयामध्ये मुळात ओबीसीचं प्रपोर्शन किती आणि कसं आहे हे पाहणं जास्त गरजेचं असेल, कारण ओबीसीचा आवश्यक असणाऱ्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातला जो हिस्सा आहे तो जर त्यांना मिळणार नसेल तर हा निश्चितपणे ओबीसींवर अन्याय होईल. त्यामुळे आधी ते सगळं निकालपत्र आपल्याला नीट बघावं लागेल की यात ओबीसींचा किती हिस्सा मान्य केला गेलेला आहे, कारण खूप आधीपासून आपण ओबीसी आरक्षणाच्या संदर्भाने सगळेच लोक आग्रही आहेत. नक्कीच नक्कीच. सुषमाताई, आणखी एक तुम्हाला तुमच्या सांगते की 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील असं म्हणताय कोर्ट. ते पण 27% हा तर पहिलाच फॉर्म्युला आहे. होय होय. 27%चा फॉर्म्युला हा पहिला फॉर्म्युला आहे आणि आता लोकसंख्येच्या प्रमाणात मुळात मूळ मागणी ही आपली जास्तीची मागणी होती आणि त्याच्यात लोकसंख्येनुसार फेरबदल केले जावेत, लोकसंख्या निहाय त्याचा अभ्यास केला जावा अशी मांडणी होती आणि ते जर होणार नसेल तर ओबीसीच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. अगदी अगदी. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल सुषमाताई. तर आपण पाहतोय नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील आणि सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा याच संदर्भात शिक्कामोर्तब केलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं आज 2 याचिका या संदर्भात ज्या दाखल करण्यात आल्या होत्या त्या सुद्धा फेटाळून लावलेल्या आहेत. तर ओबीसी आरक्षणानुसारच म्हणजे जे 27% आरक्षण होतं त्यानुसारच आता निवडणुका होणार असल्याचं पुन्हा एकदा माननीय सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. तर आपण पाहतोय महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार म्हणजे वॉर्ड रचनेनुसारच होणार आहेत आणि ओबीसी आरक्षणासह सुप्रीम कोर्टात आज पुन्हा या संदर्भात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. केशव उपाध्याय भाजपचे प्रवक्ते आमच्यासोबत आहेत. सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. कोर्टाच्या या निर्णयासंदर्भात आपली प्रतिक्रिया सर. मला असं वाटतं की गेले या निवडणुका होऊ नयेत यासाठी महाविकास आघाडी संबंधित लोक बरेच प्रयत्न करत होते. तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्याला या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाची असते. पण हे विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, त्यात मिळालेलं महाविकास आघाडी अपयश लक्षात घेता या निवडणुका होऊ नयेत यासाठी न्यायालयामध्ये ज्या पद्धतीची टाळाटाळ महाविकास आघाडी सरकारकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू होती ती पाहता आज आलेल्या कोर्टाच्या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. छोट्या कार्यकर्त्यांसाठी, प्रत्येक पक्षाच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ही आनंदाची बाब आहे, कारण ह्या त्याच्या निवडणुका आहेत. सर्व प्रकारचे प्रश्न आज या दिवशी मिटलेले आहेत. नक्कीच. सर, आणखी एक प्रश्न ओबीसी आरक्षणासंदर्भातला की जे 27% आरक्षण होतं त्या आरक्षणानुसारच निवडणुका होतील आणि त्यानुसारच घेतल्या जाव्यात असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. या संदर्भात आपला काय प्रतिक्रिया, कारण या संदर्भात ओबीसी नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत की पानं पुसली गेली आहेत ओबीसी समाजाच्या तोंडाला या संदर्भात आणि 27%च आरक्षण कायम ठेवण्यात आलंय. काय आपली प्रतिक्रिया? सरकार याच्याबद्दल अभ्यास करेल आणि त्यातून कसा मार्ग काढता येईल याचा विचार सरकार आगामी काळात नक्की करेल. नक्कीच. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियाबद्दल केशव सर.
तर आपण पाहतोय सुप्रीम कोर्टानं आज 2 याचिका या संदर्भात खरं तर ज्या दाखल झाल्या होत्या त्या फेटाळून लावलेल्या आहेत. तसंच या आरक्षणाला आव्हान या याचिकांमार्फत देण्यात आलं होतं. तर त्यावर सुप्रीम कोर्टानं आमच्या 6 मे 2025च्या आदेशानुसार 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील असं सांगितलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टानं आज स्पष्टपणे सांगितलं आहे की वॉर्ड म्हणजेच प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे आणि राज्य विधिमंडळानं तसा कायदा केलेला आहे आणि या कायद्याला स्थगिती नाही आहे आणि पूर्णपणे अधिकार हा राज्य सरकारचा आहे. आणि त्यामुळे या प्रभाग रचना ज्या नवीन प्रभाग रचना करण्यात आलेल्या आहेत त्यानुसारच आता निवडणुका होतील. तसंच याआधीसुद्धा माननीय कोर्टानं सरकारला स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात असं सुद्धा सांगितलं होतं, असे आदेश दिले होते. सुधीर मुनगंटीवार भाजप नेते आमच्यासोबत आहेत. सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. कोर्टाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया. नाही, कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून जो निर्णय दिला तो निर्णय सरकारला मान्य करावा लागतो आणि आता लवकरात लवकर निवडणुका घेणं हे गरजेचं आहे. गेले 2022 पासून निवडणुका झाल्या नाही आणि ही कोणत्याही लोकशाहीला पोषक असं हे वातावरण नाही. या कारणाने वित्त आयोगाने 6,500 कोटी राज्याचे दिले नाही. त्याचा परिणाम अनेक नगर परिषदांना पगार देताना अडचणी येत आहे. काही नगर परिषदांमध्ये 2-2, 3-3 महिन्याचे पगार हे थांबून गेले आहेत. अगदी खरं. आता लवकरात लवकर निवडणूक होणं हे आवश्यक आहे. लोकांच्या अति लोकशाहीमध्ये या ठिकाणी सूत्र जाणं आणि अधिकार जाणं हे आवश्यक असतं. आज आपण एक केस एका महानगरपालिकेची पाहतोय की ईडीची चौकशी लागली आहे आणि त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपयाची मालमत्ता मिळत आहे. जेव्हा लोकांचं नियंत्रण आणि अंकुश नसतं, लोकप्रतिनिधींचं नियंत्रण आणि अंकुश नसतं, तेव्हा मग अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. लोकांचा इच्छा आकांक्षाचं प्रतिबिंब या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, पूर्ण करण्याचा अधिकार नियमाने त्यांना दिला आणि त्या निवडणुका न होणं हे तर आश्चर्यजनक आहे. नक्कीच. सर, आणखी एक महत्त्वाचं ओबीसी आरक्षण जे 27% देण्यात आलं होतं ते आरक्षण कायम ठेवण्यात आलेलं आणि त्यानुसारच निवडणुका घ्याव्यात असं सुद्धा कोर्ट म्हणत आहे. पण या संदर्भात ओबीसी नेत्यांमध्ये मात्र नाराजी आहे. जी वाढीव आरक्षणाची अपेक्षा होती ती मात्र पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे जुन्या आरक्षणाप्रमाणेच ही निवडणूक घेण्यात यावी असं कोर्टानं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या संदर्भात आपली प्रतिक्रिया. नाही, आता शेवटी सुप्रीम कोर्टाने सर्व बाजू ऐकल्यावर जो निर्णय दिला असेल तो निर्णय स्वीकारावा लागतो. यामध्ये सुप्रीम कोर्टाने संविधानातल्या तरतुदी असणाऱ्या कायद्याच्या तरतुदी वगैरे अभ्यास केल्यावर दोन्ही बाजू ऐकल्या आहेत. आता या ऐकल्यानंतर जो निर्णय दिला असेल तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिमच असणार आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल सर. तर आपण पाहतोय ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका न्यायालयानं फेटाळलेली आहे आणि त्यामुळे जे 27% आरक्षण होतं त्यानुसारच आता निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. तर आपण पाहतोय या ज्या निवडणुका आहेत आगामी निवडणुका या नवीन प्रभाग रचनांनुसारच होणार आहेत असं कोर्टानं पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. खरं तर याच संदर्भात ज्या जुन्या वॉर्ड रचना होत्या त्याच अनुषंगाने निवडणुका घेण्यात याव्या या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आली होती. तसंच ओबीसी आरक्षणाला सुद्धा आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या दोन्ही याचिका माननीय सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेल्या आहेत आणि नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील असं पुन्हा एकदा कोर्टानं सांगितलेलं आहे. तर याआधीसुद्धा राज्य सरकारला लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं.